वारकऱ्यांचा सर्वात मोठा सोहळा तो म्हणजे पुढील काही दिवसांमध्ये निघणाऱ्या दिंड्या, पंढरपुराकडे या दिंड्या रवाना होणार आहेत आणि यासाठी आता वारकऱ्यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। ती म्हणजे या महाराष्ट्रातून साधारणतः 1500च्या आसपास ज्या दिंड्या निघतात त्यांना आर्थिक मदत जी आहे ती शासनाकडून सरकारकडून मिळावी। 50,000 पर्यंतची मदत जी आहे ती वारकरी साहित्य परिषदेने मागितली होती आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवत या ठिकाणी 20,000 रुपयाची मंजुरी दिलेली आहे। मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। आत्ता माऊलींची दिंडी रवाना होईल, त्यानंतर आता ह्या सगळ्याच दिंड्या आता प्रस्थान झालेले आहेत। काही दिंड्यांचं कसं पाहता या मदतीचे किती काय तुमची मागणी होती आणि काय मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला आश्वासन दिले? आम्ही महाराष्ट्रातला हा विश्वाला दैदिप्यमान असा वाटणारा आषाढी वारीचा पालखी सोहळा आहे। त्यामध्ये निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम आणि काय विविध संतांच्या दिंड्या पंढरीला येत असतात। तर त्या दिंड्यांना शासनाने हातभार लावला पाहिजे यासाठी माननीय प्रकाश अण्णा आवाडे आपले इचलकरंजीचे आमदार महोदय यांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत होतो बरेच वर्षे। परंतु यावर्षी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही 50,000 रुपये तुमची मागणी आहे, पण आता अधिवेशनाच्या अगोदर तुम्हाला रोख पैसे द्यायचे असल्यामुळे आमच्याकडे तरतूद असलेले प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये प्रमाणे आम्ही तुम्हाला अनुदान सगळ्या महाराष्ट्रातल्या दिंड्यांना देऊ आणि वारकरी संप्रदायाच्या पाठीशी महाराष्ट्र शासन उभा राहील। एकूण 1500च्या आसपास महाराष्ट्राच्या विविध भागातून माऊली या सगळ्या दिंड्या रवाना होतील। किती मदत होणार आहे? गावखेड्यातून येणारी ही लोक असतात आणि त्यामुळे या आर्थिक मदतीची किती फायदा होईल? काय देहू आणि आळंदी या दोन ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात दिंड्याचं मार्गस्थ होतात सगळ्या। त्या तिथे राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून तिथे येतात आणि मग तिथनं मार्गस्थ होतात। आमची 1-2 वर्षापासून वारकऱ्यांच्या सगळ्या प्रातिनिधिक संस्थेच्याकडनं मागणी होती। विठ्ठलराव पाटील स्वतः काकाजी त्याचे प्रमुख आहेत। इचलकरंजीलाही मोठा उत्सव घेतला होता, आम्ही दिंडी महोत्सव घेतला होता। या सगळ्यातनं आम्ही प्रयत्न करत शेवटला आज त्याला यश आलं। सन्माननीय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आज आमचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं। आम्ही मागणी केली होती की प्रत्येक दिंडीला साधारण 50,000 रुपये आपण द्यावेत म्हणून, पण त्यांनी साधारण सगळ्यांशी चर्चा करून तातडीनं आता यावर्षी आपण प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये देऊया अशा पद्धतीची चर्चा होऊन त्यांनी त्या पद्धतीनं निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे कार्यवाही करूया म्हणून सुद्धा त्यांनी सांगितलं आणि सगळ्यांना आदेश दिले डिपार्टमेंटला की याच्यासाठी आवश्यक त्या तरतुदी करा आणि कार्यवाही करा म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी संबंधित सचिवांना आदेश सुद्धा दिले। किती फायदा होणार आहे गावखेड्यातून येणारे लोक? गावखेड्यातून येणाऱ्या जवळपास 50 लाख दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या सगळ्या बंधू भगिनींना याचा लाभ होणार आहे। एक वेगळा आनंदोत्सव आहे आणि ह्याला जोडून आता माता भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये आता या दिंडी सोहळ्याच्या बरोबर रोज आपापल्या गावामध्ये जमून तिथं प्रत्यक्ष या सगळ्यामध्ये कार्यक्रम घेण्याच्या संबंधीचं, भजन कीर्तन करायच्या संबंधीचं काम त्यांनी स्वतंत्र प्रमाणात प्रत्येक गावामध्ये करावं अशा पद्धतीचं काम आम्ही करायला लागलो। विठ्ठलरावजी काकाजी त्याचे प्रमुख आहेत आणि त्याप्रमाणे प्रत्येक गावामध्ये आता भजनी मंडळ जसं आता पुरुषांचं आहे त्याच महिलांचं हरिपाठ मंडळ या नावानं प्रत्येक महिलांचं तिथं तयार व्हावं अशा पद्धतीचं नियोजन केले आणि त्यालाही आम्ही मोठ्या प्रमाणात गती दिली। पुन्हा एकदा तो काकाजी तुमच्याकडे या सगळ्या निधीचा आता तरी 20,000ची मागणी असेल, पुढे आणखीन तुमची मागणी असणार आहे का शासनाकडे? कारण खूप गावाखेड्यातून येणारी लोक याच्यात असतात आणि स्वतःच्या पदरमोड करून त्या ठिकाणी येत असतात। शासनाने आता सरकारने थोडी दखल घेतलेली आहे, आणखीन काय मागणी असेल? नाही, यापुढं आम्ही काय सांगणार आहे, प्रत्येक दिंडीना जसं तुम्ही ही मदत 1 लाखपर्यंत आम्ही नेणार आहे, त्याच्यापुढं आम्हाला नको आहे। कशासाठी की हा एक आनंद सोहळा असतो, मानवतेचा संदेश जात असतो आणि इतकं चांगलं डिसिप्लिन असतं। तर ह्या वारकरी बांधव कष्टकरी शेतकरी वगैरे आनंद लुटण्यासाठी येत असतात। कुठल्याही पाऊस ऊन वाऱ्यात चालत असतात आणि आपल्या परीने शिस्तीनं नियमाने चालत असतात। त्यांना एक राजाश्रय मिळणे
आणि हा निर्णय प्रकाश अण्णा आवाडेंच्या माध्यमातून, रमेशदादा पाटील आमदारांच्या माध्यमातून जो मुख्यमंत्री महोदयांनी घेतला त्याचे आम्ही शब्दात कौतुकच करू शकत नाही. कारण एखाद्या मोठ्या चळवळीला पाठिंबा देणे, आता अण्णांनी सांगितलं तसं पुरुष गावातून फिरून येऊ शकतो कंटाळा आला तर, पण महिला आमची कुठं जाऊ शकत नाही. आणि म्हणून इथं दंगा फुगडी खेळणे, पावलं टाकणे, टाळ वाजवणे, गाणे, यासाठी महिला गावात एकत्र येऊ शकतात. आणि हरिपाठाचा अर्थ कळला तर जीवनाचा सार कळतो. तेही काम महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात आम्ही वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून आता सुरू केलेलं आहे. आणि ह्यातून एक चांगली पिढी, सुसंस्कृत पिढी करण्याचं आमचं काम वारकरी साहित्य परिषदेचं सुरू आहे. आता ह्या मदतीतून एकच होणार आहे की संपूर्ण महाराष्ट्रातून येणाऱ्या 50-1 लाख वारकऱ्यांना आणि 1,500 दिंडीच्या माध्यमातून येतात त्यांना एक अत्यंत आनंद होणार आहे. अजून एक आमची दुसरी मागणी शासनाकडे आहे की गावोगावी जे कीर्तन आहेत, अखंड हरिनाम सप्ताह आहेत, त्यांनासुद्धा आर्थिक तणावामुळे त्या कुठं कमी पडतात, तर त्यांनासुद्धा आर्थिक सहकार्य केलं पाहिजे. कारण त्यातून ज्येष्ठांचा सन्मान, व्यसनमुक्ती, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम असे सगळे नियम समाजात जागृत करून लोकांच्या डोक्यात उतरवले जातात संतांच्या विचारातून. त्यामुळे तीही मागणी आमची आहे अनेक वर्षापासून. आता एक झाली, पुन्हा दुसरी होईल. आणि त्या पद्धतीनं आम्ही वारकरी संप्रदायाला शासन सन्मान देऊन आम्हाला सहकार्य करून ही चळवळ ज्ञानोबा तुकोबांची जी चालू ठेवत आहेत त्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देतो तमाम वारकरी संप्रदायाच्या वतीनं. रामकृष्ण हरी. धन्यवाद. माझ्याबरोबर काका होते, अण्णा होते. ज्या पद्धतीने वारकरी संप्रदाय हा आपल्या कीर्तनातून, भजनातून, धार्मिक जे आहे ते काम करतच असताना समाजाला जागृत करण्यासाठी, समाजातले विविध प्रश्न मांडण्यासाठी देखील पुढाकार घेत असतो. आणि त्यामुळे नक्कीच सरकारने जी दखल घेतलेली आहे, या सगळ्या दिंड्यांना 20,000 रुपयाचा मदत निधी जो आहे तो मिळणार आहे. आणि त्याचा मोठा फायदा जो आहे तो समाज उद्धारासाठी देखील केला जाईल, अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी वारकऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. कॅमेरा पर्सन अनिल पवारचा प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.